कुठे कुठे गेला? नाही गावशी वाटतं मला अशी नाही कोणा खरीशी ते आता नको. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हा आम्ही उठून फ्रेश झालेलो आहे. पॅकिंग चालली आहे आमची आता. चेकआउट आहे आमचा 10 वाजता. आम्ही सगळं पॅक वगैरे करून मग इकडेच समोर कायाकिंगला जाणार आहे. समोर असं इथे खाली बॅकवॉटर, तर इथे आपण करणार आहे आता कायाकिंग. तर चला. सोनाली आता गेली आंघोळीला. निखिलची आंघोळ झालेली आहे. चला भेटूया आपण कायाकिंगवर डायरेक्ट. हॅलो गाईज. तर आता आम्ही करतोय चेकआउट आणि मग तिथूनच इथेच जवळ असलेलं कायाकिंगमध्ये जाऊन कायाकिंग करणार आहे. आणि मग नंतर तिथून पुढे आम्ही जाणार आहे आमच्या नेक्स्ट रिसॉर्टवर, जे आहे वेंगा बाय सी क्लिफ. यस, इट इज अवर लास्ट लोकेशन. अँड त्यानंतर ट्रिप संपली. चला भेटू आपण. नहीं ये शूज भरना है ना, इसलिए वो शूज वाली. हाँ गाड़ी में रख देते हैं. मॉर्निंग ब्रेकफास्ट पोहे. आला त्याचा पण काय करू आता नको उचलू. मला वाटलं आणू असं बघून मागून ब्लॉग वगैरे काढेल काहीतरी. मी काढला. तू काढ. थँक्यू. सो मॉर्निंग व्ह्यू काहीसा असा दिसतो ब्लू लगानचा. खूप छान मेंटेन केलं आहे मी. हां काय हां हां. तर ही आहे सोनाली. नाश्ता करून पोट भरून आळस देते आणि आता कायाकिंग करायची आहे. तरी पण फुल आळस चालू आहे हिचं. अनिरुद्ध तर नो एक्सप्रेशन अनिरुद्ध झालं आहे. आता खाल्ला पिल्ला थोडा रिलॅक्स होऊ द्या. तर आम्ही आता जातोय कायाकिंग करायला. तरी कसा दिसतोय मी सांगा नक्की. त्यानंतर भरपूर झालं आहे, तरी कमी आहे कालपेक्षा. सोनालीचं आउटफिट बघा तुम्ही. आउटफिट एकच जॅकेट घातले 3 दिवस. टॅन मी हे करण्यासाठी घालते ना. आणि मी आज ही न्यू हेअरस्टाईल केली. सो येस गाईज, वी आर गोईंग टू कायकिंग. रिप्लाय टू युअर स्टोरी. पोह्यांचा नाश्ता झाला आहे, चहा झाली आहे, मॉर्निंग झाली आहे. अनुच्या तोंडावर एक्सप्रेशन पण नाही आहेत ॲज युजल. अनिकेतच्या तोंडावर एक्सप्रेशन आहेत, माझ्या तोंडावर एक्सप्रेशन आहेत. कोण आहे निगार असं? चांगलं दाखवलं तिने, आपल्या गावचीच येतील. सो हा आहे आपला रिसॉर्टचा लास्ट तर डे. ओळखत नाही तर तू ओळखत असेल तुझी बेस्ट फ्रेंड. कोण आहे? कुठून काढलंय मी? आपलं इन्स्टा ओपन आहे. चलो चलो पकडते. नाईस सर्विस काहीच. खूप छान आहेत रेस्टॉरंटची माणसं. प्लीज व्हिजिट करा ब्लू लगानला. बेंगुरला आलं की.
This is back side of the saddle. आगे की सीट पे काढायचं चप्पल काढायचे काय ते Let's go guys for kayaking. माझ्याकडे ती चप्पल आहे ती लूज आहे. अरे तुम्ही घाला. दोघं बसायचं तू बसणार एकटा. ठीक आहे आम्ही दोघं जमेल का रे नाहीतर मग खाली बस पुन्हा कम्फर्टेबल बस खाली तिकडे तिकडे मागे बस पुन्हा मागे माझं काढणार आहे स्वतःच काढताना वाटलं होतं. सोनाली आता घालते जॅकेट आता मी दिसतच नाही. अरे बापरे जमतंय का. लेफ्टला मारले एक पॅडल पकडला. मॅम तुम्ही पुढे बसा तसं आपण चेअरवर बसू तसं त्याला सांगितलं तसं आधी असं बसायचं असं बस ते पकडा जरा. पूर्ण खाली बस एक मिनिट पाय बुडून होता पुढे पुढे इथे तोंड तिकडे तिकडे इथे तोंड कर पूर्ण पाय लॉक करा थोडा मागे बसा तिथे तुमच्या एकदा हाईट कमी नाही पाहतो तुम्हाला एक गुरुवा पाय करा. सेम आता कसं माहिती आहे पुढे आपल्याला पावट ना असं पाणी सुटलं पाहिजे मागे आणि जर राईट साईडला गेला तर बोट डायरेक्शन लेफ्टला होईल लेफ्टला गेलं की राईट म्हणजे डायरेक्शन ज्या डायरेक्शनला जायचं ना त्या अपोजिटला मारायचं. ओके. लेफ्टला मार लेफ्टला मार थोडा पाण्यात टाक. चालू आहे. इकडे या साईडला मी राईटला मार थोडं. लॉक कसं लॉक पकडा कोणीतरी हेच गोप्रो
तो गोप्रो पकड, मी करतो. अडवू नकोस. ठीक आहे, मी करू. हां हळू. पकड. मला पण काय. इकडे नको जाऊ, इथे जा, राईटला जा. गरुड आहे तो. तू ना समोर बघा. ये आणू अडकला. आणि जरा पाय टेकवला नाही सांगू तू. हे ठोकेल. आणि की जरा थांब ना. अरे तो चालला इकडे. कुठे पाय टेकवायचे आहेत? हे बघ माझ्याकडे बघ. थांब. हे तू हलवू नकोस रे बोट. हे बघ, हे जे आहेत ना खाचे, त्याच्यामध्ये अरे लॉक तुझ्या कर. हाईटनुसार. तुझे पाय लॉक होतील, माझे नाही होते. आणि की तू हलवतोयस बोट. माझं पण काढ बरं. काय कसं वाटतंय बोट चालवून? आणि की बरं वाटतंय, फक्त आता दमायला होणार आहे, कारण थोडं ऊन उतरलंय ना. पण हे जरा मॉर्निंग वाला ऊन आहे, त्याच्यामुळे एवढं नाही भाजणार. थोड्या वेळाने भाजेल, पण नंतर आम्ही गेला का आपलं lock? हे बघ आरामात असे. बसून चिल मारतोय. हाचे. हा, तुझ्या हाईटनुसार लॉक कर तिथं. चष्मा नाही घातला का मी? हा आता आणि खोल आहे का? नाही माहिती. पॅडल मारून बघ ना खाली. वाटत तर नाही, रेती दिसते. हा मग व्यवस्थित चालव. घाबरू नको, तर मला पण घाबरू नको. बस आपण जास्त पुढे नाही जाते. अनु चल काय नाही, फक्त हळू चालव जरा, स्पीड कमी ठेवा. एकदम कडेला नका जाऊ, असं मधून राऊंड मारून येऊ ना. ऐकलंस का? हा चालव का थोडस मी आता? इकडे माझ्याकडे आता. राहू दे गोप्रो इकडे तिकडे बंद. अनिकेत हलवू नकोस बोट. अनिकेत हलवतोयस बोट. चालवतोय मी. बघ माकडं. या ना इकडे. पुढे नको रे अनिकेत जास्त. जास्त नाही. त्यांचं हे नव्हतं, त्यांचं जरा वेगळं होतं. बघ ना तू, हे नव्हतं त्यांचं. त्यांची झाडं अशी सुकलेली होती, अशी वरती हे पण नव्हती झाडांना पानं बिनं. दूर काशी तू राहते, ये ना ये तू जरा रात सांगते, चिंबयास रात मोहनी तू लाजते. दुरून चाल.
वॉटर काय ब्लॉग घेते का नाही? ए बस बस, इथे काहीतरी दिसते अनिकेत, नको पुढे. काही नाही. अरे नको ना. आणि बघ ना सगळं शांत आहे. तुम्ही चला मागे, इथून चलवायचे तसं. हे झाडात नको ना. अरे टर्न घे मूर्खा. अरे टर्न घे ना. अरे घे ना. येतोय का? थांब जरा. मुद्दाम करता ना तुम्ही. नाही जाऊशी वाटत मला अशी, नाही कोणा खरीशी. तसा राऊंड मारून चला आता. बस झालं. झालं ना. किती वेळ झाला आपला? एक तास पण नाही झाला, सोडाली 15 मिनिटच झाले. दमलो ना मग. हा? नको नको, चल शांतपणे चल. बोलतोय मी पण नाही करते. नको. खूप माणसं असतील तर गोष्ट वेगळी आहे, आता नको. मग मी बोलतेस तुम्हाला, खूप माणसांसोबतच चला, तेव्हा नाही ऐकत तुम्ही. तुम्हाला लय एकट्यात फिरायची घाणेरडी सवय लागली आहे. तो व्हिडिओ काढायला भेटतो ना. तेव्हा पण मिळतं. हे काय गोव्यासारखं नाही गिचडीवालं. हे मोठं होतं. इथे खूप लोक असली तरी फोटोज काढता येत होते. ह्याचा आईस पाईस व्ह्यूजच बघ ना तू. म्हणजे 4 माणसं इथे. ब्लॉग मध्ये सगळं येते पण तुझं ओरडणं. सगळं फंगस आहे, बाकी काय नाही इकडे. मी उतरते, तुम्ही करा. माझी पाठ दुखायला लागली. तुम्ही आरामात टेकून बसलायत. मला ना ते ह्याच्यामुळे अनकम्फर्टेबल होते. किती वेळा सांगते मी. हे काय आहे? हे काय आहे? तू बघ जरा, बघ. चल तिथे जाऊ त्याला म्हणून. हे हलवू नको, थांब. छोटं जॅकेट दे म्हणून. कसं झालंय हे तुम्हीच बघा. हे बघ, कान बिन बंद होत आहेत माझे. माकडं बघा गाईस. हे काय मॅडमला असं का जॅकेट दिलं त्याने? हे रॉंग केलं त्याने. जॅकेट मागं त्याला. अरे बघ ना तू, माझं क्रॉप टॉप पेक्षा मोठं झालं ते. आणि रुद्धा कुठे आहेस तू? सरक ना. ते कायाकिंग मध्ये येतंय तुझं. मला दिसतच नाही आहे मागे पुढे पण. ते ऑरेंज वाला द्यायला सांग ना. ते नरम असतात ना. आपण एकदा उतरलो तर त्या बसता नाही येत. गेला कुठे? मी उतरून घेऊन येऊ. घेऊन ये. पडली वाटतं. तू एकदम मध्ये घुसून कसा मारतो तू? फक्त पाण्याला साईडला करायचं. माकडं पळवायसाठी वापरत असतं. वर कर असं 2 बोट अजून. अजून काहीतरी. छान. चालव तू, मी थांबतो. पकड. हा ना. तू जाऊन आला? तू
बोला मजा. ए मासे का खाली मासे पुढे खाली गेले वाईट वाईट. हां दिसलं मला. चला बोलो हमारे साथ चलो फिर हम आएंगे. नाही सगळ्या गावाला गोळा करून फिरत राहिले. एवढं जाऊच नाही शकत कुठे. इथे जायचं. ओके. आणि नाही दिसतं असं तुझं. हो नाही अरे त्यांनी कॅमेरा स्वतःजवळ लावलाय. मग मी दिसतोय व्यवस्थित. आणि तेथून एवढी चालवते. अच्छा तुझं लावायचं होतं. हा ठीक आहे लावलं. अरे वा मस्त दिसतंय तुला वाईड अँगल एकदम. हे दिसते ना वाकडी वगैरे. हो आता लेफ्टच फिरव लेफ्टच फिरव लेफ्टच फिरव. ए तू काय आला ए अरे हनी तोडशाल तुम्ही हं? हनी झाड मागे घे. दिवस चालवत होती ना. हं, चल आणून ये जरा. कुठे गेला आणू? कुठे गेला? इकडे इकडे. ओय, कुठे घेते सोनाली? सोनाली थांब. मध्ये मध्ये येत आहे. माझी कोकण परी. ओय चला तिथे थोडस जाऊन येऊ. दाखवतो. वाचत आहे ना. बाय. आहे पडे रस्ता. बस एवढंच आहे. बस एवढंच आहे. ये तिथे हां एवढंच आहे. म्हणून ते पण टर्न मारून आले. नारळ पाणी सोबत एक फोटो काढायचा आहे यार. तुमची बॅटरी आताच संपायला लागली. कसं होणार आहे? गरम बघ किती झाले ते. सो आजच्या दिवसाची सुरुवात आमची झाली आहे पोहे खाऊन. त्याच्यानंतर कायकिंग करू. सो येस गाईज आय एम डन विथ कायकिंग बोटिंग नथिंग. माती ओके गाईस. या ठिकाणी हिने माती मारलेली आहे. कसं वाटलं तुम्हाला बोटिंग करून? सोनालीने सगळ्यांचे पॅन्टाई भिजवलेले आहेत. पाणी उडवून 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 शाणी स्वतः राहिली अशीच सुकी सुकी. आणि आता आम्ही कायकिंग केली आहे ज्याच्याकडे तो कायकिंगवालाच गायब आहे. फ्लाय खूप भारी एक्सपिरियन्स होता. म्हणजे ॲज कम्पेअर टू गोवा. आम्ही गोवाला कुठला बीच होता रे तो? इदा कुठला बीच होता रे तो? हा तो आपण गोव्याला केली होती कायकिंग. कोला कोला बीच. कोलाच होता का? कोला बीच बॅकवॉटर. कोला कोला. बीच. कोला बीचला आम्ही केलेली ते खूप दगडी दगडी होते. आणि असं सगळं हे होतं तिथे. खूप गर्दी होती. रश होतं खूप. ॲज कम्पेअर टू गोवा
हे खूप छान होतं आणि इथे कोण लोकच नव्हती फक्त. अच्छा गावात हलतंय. आता इकडे अनिकेत सोनाईला कन्व्हिन्स करतोय की आपण लाईट हाऊसला जाऊया बोटीमधून. तर त्या बोटीमधून जायचं आहे म्हणून मग तिची नाटकी चालली आहेत नेहमीप्रमाणे. अंगारीची नाटकी अशी स्वतः नाटकी करते आणि आमच्याबद्दल काय काय भरवून भरवून मम्मीला सांगते. उघड रे. अरे हे काय बाहेर आलं. भरली डिक्की. सो आमची फर्स्ट ट्रिप ॲनिव्हर्सरीच्या काय बोलते मी ॲनिव्हर्सरीच्या दिवसाची सुरुवात कायाकिंग करून झाली आहे. सो खूप छान होता एक्सपिरियन्स. मस्ट विजिट गाईड्स. खवणे बीच कायाकिंग, बॅकवॉटर कायाकिंग गोव्याला. हां, आम्ही नंबर टॅग करू, त्याला कॉन्टॅक्ट करा. तो माणूस पण चांगला आहे. इवन तुम्ही प्राईस पण त्याच्याशी डिस्कस करू शकता कसं काय ते. तुम्हाला ग्रुप असेल तर अजून मजा येते, दोघं तिघं असाल तरी पण मजा येते. तसं काय नाही, तुमच्यावरती आहे. आणि जे गोव्याला कायाकिंग करतो आपण त्याच्यापेक्षा खूप बेस्ट आहे. कारण का तिथे हार्डली 1 तासाचे ते लोक एवढे 250 रुपये वगैरे मारतात. ॲटलिस्ट तिथे फिरायला पण एवढं काय नाही, कारण का मी स्वतः केलं आहे ते. सो तिथे सगळी दगडच आहेत मध्ये. इथे जरा पण काही नाही आणि वॉटर पण इकडचं एवढं डीप नाही आहे. सो बी सेफ. असं काय नाही, तुम्ही करू शकता. लहान मुलांना घेऊन पण करू शकता मध्ये बसवून वगैरे. फक्त एवढंच की बॅलन्स करायला शिका तुमची बोट, की तुम्ही चालवू शकाल व्यवस्थित. बस, बाकी काय नाही. एन्जॉय युअर सेल्फ. सो आता आम्ही निघतोय. आमचा प्लॅन होता, म्हणजे माझा नव्हता प्लॅन, या लोकांना जायचं होतं लाईट हाऊस वगैरे ठिकाणी. आणि होय आमची गाडी पुढे घेतो. अनिकेत काढतोय बसायचं. हां चल. सो गाडी आल्या आहेत खूप साऱ्या. माझं पायी अशा ठिकाणी थांबवलीस की सगळ्या दगडीच आहे तिथे. ऐक हळूहळू काय झालं. पकड ना.